मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी साहेबांची एक लाट आली, तरी देखील काही राज्यांच्या मध्ये ती लाट थोपवण्याचं काम झालं. त्याच्यामध्ये दिल्लीला झालं, केजरीवालांनी केलं. त्यांनी तर एवढं प्रचंड आमदार निवडून आणले की अशा प्रकारचे आमदार क्वचितच एखाद्या विधानसभेमध्ये निवडून येत असतील. एवढं दैदिप्यमान यश केजरीवालांनी तिथं मिळवलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांनी बिहार त्या ठिकाणी ताब्यामध्ये ठेवलं. आपल्याला मात्र आपलं राज्य काही ताब्यामध्ये ठेवता आलं नाही, याचंही दुःख आमच्यासारख्या कार्यकर्त्याला. पण आमच्यापेक्षा कर्तृत्ववान आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारी माणसं महानगरपालिकेमध्ये आली असती तर निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी समाधान वाटलं असतं. माझ्या आधीच्या बऱ्याचशा वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं किंवा मी पण पेपर वाचत होतो, अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांनी संपूर्ण राज्याचा दौरा आखलेला आहे. साहजिकच त्या दौऱ्यामध्ये सर्व सेलचे प्रमुख आम्ही फिरतोय. मराठवाडा पूर्ण झालाय, अर्धा कोकण झालाय, पश्चिम महाराष्ट्र जवळपास. आज पिंपरी चिंचवडचा सभा झाल्यानंतर, आज कार्यकर्त्यांना नंतर भेटल्यानंतर सोलापूर सोडलं तर पश्चिम महाराष्ट्र पूर्ण झाला. आता उत्तर महाराष्ट्र आणि काही ठाण्याचा परिसर राहिलेला आहे, नंतर विदर्भ जाणार आहे. आज मी इथे येणार म्हणून पेपरलाही खूप बातम्या आल्या. पेपरनी पण दिलं किंवा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव झाल्यानंतर इकडं पूर्णपणे त्या ठिकाणी पाठ केलेली आहे. वास्तविक तसं काही नाहीये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये झाले अधिवेशन. अधिवेशनाच्या नंतर अचानक आपले 19 आमदार निलंबित केले. त्यात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे दोघांचे होते. ते झाले आणि संघर्ष यात्रेच्या निमित्तानं चांद्यापासून बांद्यापर्यंत दौरा काढला. त्याच्यामध्ये आमचा 1 महिना गेला. अधिवेशनात काही काळ गेला. पण कुठेतरी मन म्हणत होतं की बाबा एवढं मनापासून काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला इथं नाकारायचं काय कारण होतं? विकास पाहिजे लोकांना, विकास केलेला आहे. शहर बदललेलं आहे. दर्जेदार कामं झाली. उद्यानं केली, फ्लायओव्हर केले, गरिबांना घर बांधणीचा कार्यक्रम केला, झोपडपट्टी विरहित मुक्त शहर करायचं त्याकरता पण पावलं उचलली. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये योजना, या शहराला पाण्याच्या बाबतीत कुठेही अडचण येऊ नये. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेकदा लातूर सारख्या, उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये काय अवस्था असते हे मी उघड्या डोळ्यांनी बघितलं. त्याच्यावर माझं पावण्याचं पाणी माझ्या पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे, आंध्र प्रकल्पाचं मिळालं पाहिजे, भामा आसखेडचं मिळालं पाहिजे. त्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सगळे आखण्या करत होतो. मेट्रोच्या संदर्भातली मान्यता दिली. नंतर लक्षात आलं की ती मेट्रो आपली फक्त पिंपरी पासून त्या ठिकाणी स्वारगेट पर्यंत करून चालणार नाही, ती पार कात्रज पासून निगडीपर्यंत केली पाहिजे. त्याबद्दलचा पण ठराव आम्ही मंत्रिमंडळामध्ये केला. परंतु नंतर एवढं सगळं करत असताना ग्रेड सेपरेटर असेल, स्कायवॉक असेल किंवा हे सगळं काम करत असताना काही वाईटपणा घ्यावा लागला. कधी विलास लांडे असतील, अड्डा बनसोडे असतील, हे सगळे सहकारी सांगायचे की दादा हे नको, पण तात्पुरता विचार करू नका, लॉंग टर्मचा विचार करा. त्याच्या संदर्भामध्ये शास्त्रीकरणाच्या बद्दल काही मगाशी मुद्दा उपस्थित केला. अनधिकृत बांधकामाच्या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी होता. त्याच्यामध्ये गरीब वर्गाला देखील काही ठिकाणी आपले रोड करत असताना घरमध्ये येत होती, त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नव्हतं. आता जसं प्राधिकरणामध्ये रिंग रोडच्या निमित्तानं माझ्या अनेक सहकार्यांना, माझ्या नागरिकांना तिथं त्या ठिकाणी बेघर करण्याच्या करता आत्ता कार्यकर्ते आले म्हणजे तिथं येऊन डोजर उभा राहिलेला. तशा पद्धतीची वेळ ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारमध्ये महाराष्ट्रात होती, आपल्या इथं होती, त्यावेळेस आम्ही घेऊन दिली नाही. अधिकारी चांगले आणायचे, त्याच्यामध्ये सगळ्यांचं बरोबर घेऊन आपण काम करत होतो. प्रेक्षागृहाचा उल्लेख मगाशी मला वाटतं राजेंद्रजी का कुणीतरी त्या ठिकाणी केला. त्याही संदर्भामध्ये अनेक ठिकाणी आपण प्रेक्षागृह उभी केली, कारण ती समाजाची गरज होती. या शहराच्या वाढीच्या करता ते एक महत्वाचा भाग होता. त्याकरता
कुठलंही कर्ज न काढता, त्यांना आठवत असेल, मला वाटतं आशिष शर्मा आयुक्त असताना 100 कोटी रुपयाच्या कर्जाचा एक प्रस्ताव आलेला होता. नंतर मी आशिष शर्माला बोलून घेतलं, नाही कर्ज काढून मला या शहराचा विकास करायचा नाही. आपण केंद्रातला पैसा आणू, राज्यातला पैसा आणू, पवार साहेबांच्या मागे लागू. आणि आम्ही जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मध्ये जी करोड रुपयाची कामं केली त्याच्यातला 50% पैसा पवार साहेबांनी दिला, 20% पैसा आम्ही स्वतः मंत्रिमंडळामध्ये होतो तिथनं दिला राज्याच्या, आणि 30% आपला टाकला. 70% बाहेरचा, 30% आपला, आणि त्याच्यातनं या शहराचा एक विकास चांगल्या पद्धतीचा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ठीक आहे, म्हणजे काही कार्यकर्ते मला म्हणाला किंवा काहींना त्या ठिकाणी तुम्ही ताकद दिली, काही सोडून गेले. आता अनेकांना दिली, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना दिली, एक चांगल्या भावनेने दिली. आम्हाला काय माहिती किंवा ह्याला आता दिल्यानंतर हा पुढं काहीतरी वेगळं करणार. तसं जर कोणी सांगितलं असतं, आता विलासुजी हाणतो टाका, दिवाळी म्हणत होतो याला देऊ नका, त्याला देऊ नका, कुणाला देऊ नका म्हणत होतो. तू तर म्हणला त्या महेशला पहिलं त्या म्हणजे ती जरा शांत बसला, त्या महेशला स्टँडिंग कमिटीला म्हणजे माझी आमदारकी नीट ठरवी. त्याला काय माहिती महेश त्याचाच ही लागे आम्ही पवार मित्रांनो, त्याच्यातल्या काही गोष्टी झाल्या मी नाकारतो, परंतु भावना एक आमची सगळ्यांची चांगली होती, या शहराचा विकास व्यवस्थित व्हावा, शिक्षणाचा दर्जा इतका वाढावा, चांगल्या चांगल्या शिक्षण संस्था इथं निघाला, चांगल्या चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघाल्या. माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मधनं सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण करून तिथं पण माझ्या गोरगरिबांची मुलं येतात, त्यांना पण चांगलं तिथं शिक्षण मिळावं याबद्दलची भावना. त्याच्या संदर्भामध्ये आज देखील माझा दावा आहे, हे कुणी काही सांगत असले तरी ज्या दिवशी मी या शहराचा विकास करण्याचं काम हातामध्ये घेतलं तिथपासून आजपर्यंत म्हणजे शकुंतलाताई धराडे त्यांची महापौर पदाची कारकीर्द संपेपर्यंत किंवा प्रभाकरची उपमहापौर पदाची कारकीर्द संपेपर्यंत कुणी इथं रंगादादा बसलेले, इथं हरीश कुमार आहे, अनिता फरांदे, अपर्णा, अनेक महापौर माझ्या कारकिर्दीमध्ये हे सगळे झालेले किंवा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले, काही समोरच्या पक्षामध्ये गेले. त्यांनी एकाने सांगावं की अजित पवारांनी इथल्या विकास कामाच्या मध्ये काम करत असताना कुठंतरी पक्षाच्या करता काहीतरी वेडेवाकडा प्रकार केला. कुणी एकाने सांगावं. या महानगरपालिकेचा चहाचा देखील मी निंदा राहिलेलो नाही, कारण साहेबांचे विचार आणि शहर चांगल्या पद्धतीने सुधारलं पाहिजे. माझे अनेक कार्यकर्ते आज देखील येतात, मला विद्यार्थी संघटनेचं करा, मला युवतीचं करा, मला महिलांचं करा किंवा मला युवकांचं करा. त्याच्या संदर्भामध्ये इतके दिवस ही कामं राहिली, एक गोष्ट मी मान्य केली, इतके दिवस संघटना या शहरामध्ये चालवत असताना बहुतेक वेळेला महानगरपालिकेचा जो नगरसेवक असायचा तोच बहुतेकदा आपला अध्यक्ष असायचा. का तर महानगरपालिका आणि संघटनेचा समन्वय त्याच्यामध्ये नीट झाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना असायची. आणि तिथून महानगरपालिकेमध्ये आम्ही कामं करायचो, आयुक्त चांगले आणायचो, त्यांना त्या ठिकाणी काम करायला सांगायचो, त्यांना सभागृह नेते जे कोणी असतील त्यांना साथ द्या म्हणून त्या ठिकाणी सांगायचो. जे महत्वाचे ठराव तुमच्या माझ्या विकासाच्या बाबतीतले असतील त्याच्यामध्ये कुठेही हात घालू नका, तुम्हाला कुठे अडचण असेल तर मला विचारा. या पद्धतीची भूमिका मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी स्वीकारली आणि तशा पद्धतीने आपण पुढे त्या ठिकाणी जात राहिलो. कार्यकर्ते खूप होते, सगळ्यांना मी मदत देऊ शकलो नाही, परंतु अनेक पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला, प्रेम त्या ठिकाणी केलं. आज पण या मेळाव्याच्या निमित्तानं जे आज ज्यांच्यावर ती घरं काढण्याचं एक मोठं संकट आलेलं आहे, त्यांना तिथं बेघर करण्याचं संकट आलेलं आहे, अशांना देखील तिथं संधी मिळाली पाहिजे. सध्या पिंपरी चिंचवड मधील अनेक लोकांना रिंग रोडच्या संदर्भात नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते घाबरून गेले. त्यांचं मी ऐकलं. आज माझी केंद्रात, राज्यात किंवा महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेवर नाहीये, पण आम्ही
नाही आहेत म्हणून देखील गप्प बसणार नाही. आमची सगळी टीम महानगरपालिकेमध्ये याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची भूमिका त्या ठिकाणी मांडते. मी सुनील तटकरे, जयदराव गायकवाड, आम्ही आमदार आहोत, दिलीप वळसे पाटील, दत्तामाव भरणे, आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून किंवा याच्या संदर्भामध्ये हे काही आजचं काम नाही. हा रिंग रोड फार जुना रिंग रोड आपल्याही काळामध्ये होता, परंतु आमच्या काळामध्ये रिंग रोड असताना मी महाराष्ट्र सरकारमध्ये, पवारसाहेब केंद्र सरकारमध्ये आणि हे सगळे माझे सहकारी आपल्या महानगरपालिकेमध्ये ज्याच्यातनं लोकांना त्रास होणार आहे ते काम मी होऊन दिलं नाही. ते थांबवलं, त्याच्या वाचून काही पिंपरी थांबलं नाही. तुम्ही मला सांगा की तो रिंग रोड थांबला म्हणजे काय आपलं शहर विकासाच्या बाबतीत थांबलं का? नाही थांबलं. आता मला काही जण सांगतात की दादा, काही जण म्हणतात की आम्हाला 5 लाख रुपये देतो, तुम्हाला दुसरं घर देतो. कुठं घर देतो, कसं घर देतो? कारण आता जे बसलेले त्यांनी अनेकदा कोर्टबाजी करून या गोरगरिबांना घर देण्याच्या बद्दलचा जो अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होता, दिलीप आयुक्त असताना मला वाटतं आपण 3.5 लाखामध्ये घर त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला होता. नाही, 3.5च्या नंतर मग ते जरा लांबला आणि मग त्याच्यात थोडीशी रक्कम आपण त्याच्यामध्ये वाढवली. पण पहिला कार्यक्रम आपण भूमिपूजन केलं त्या कामगार मैदानावर का कुठेतरी, तिथं शमीम पठाणांच्या घराच्या समोरच्या मैदानात, तर तिथं त्या पद्धतीचा कार्यक्रम होता. मलाही नेहमी वाटायचं, कारण आता पण वेगवेगळ्यांना नेमणुका करत असताना किंवा घराच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम मी ज्यावेळेस त्या सगळ्या सहकार्याच्या साक्षीने करायचो, त्यावेळेस अनेक जण सांगायचे मी सोलापूरचा आहे, मी बीडचा आहे, मी जामखेडचा आहे, मी उस्मानाबादचा आहे, मी त्या ठिकाणी लातूरचा आहे. कुठं ना कुठं कामाच्या धंद्याच्या करता, पोटाची खळगी भरण्याच्या करता हा गरीब समाज आहे, पण त्यालाही हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही आपली भूमिका त्या ठिकाणी असायची. आता मात्र 3 वर्ष झाली यांचं सरकारने काय कामं चालली तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बघा. त्याच्यामध्ये आज जे सत्तारूढ म्हणून निवडून आलेले ते खऱ्या अर्थाने नाकात निघालेले 4 महिन्यामध्ये काय आज अवस्था. मी जरी आलेलो नसलो तरी मधल्या काळामध्ये निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांची मी मिटिंग घेतली होती. त्याच्यात एक विरोधी पक्षाचा नेता केला. ठीक आहे, पक्षामध्ये काही कधी वेगळी मतं असू शकतात, काही मी व्यक्त केली, त्यांनाही मी बोलून घेतलं. त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्याच्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कधी अनेकदा मी कधी वाद चव्हाट्यावर येऊन दिले. तुम्ही बघा काल काय झालं मुंबई महानगरपालिकेत. शिवसेनेचे नेते, भाजपचे नेते चेक देण्याच्या जीएसटीच्या संदर्भातला कार्यक्रम, जीएसटी लागू झाल्यामुळे जकात बंद झाली. जकात बंद झालेली असल्यामुळे त्यांना आता चेक देण्याची वेळ आली. त्या चेक मध्ये देत असताना कुणी काय घोषणा देते, कोण कुणाला चोर म्हणतंय, कोण कुणाला मारहाण करतंय. म्हणजे एकीकडे मांडीला मांडी लावून बसायचं आणि एकमेकाची हुणीधुणी काढायची. या पद्धतीचं राजकारण त्या मुंबई शहरालाही पुढे नेणार नाही. त्याच्यातनं संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या टीव्हीवरून बातम्या गेल्या, काय मेसेज गेला. कधी पिंपरी चिंचवडकरांनी मला सांगावं की तशा पद्धतीनं इथं कधी घडलं, कधी मतभेद होते, परंतु अनेकदा त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढून मी जो शेवटी निर्णय घेईल तो त्या ठिकाणी सगळेजण मानायचे. आणि मी पण ते निर्णय देत असताना कधी जातीपातीचा नाट्यागोत्याचं राजकारण केलं. अनेक वेगवेगळ्या समाजाला पण इथं संधी देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करून दाखवलं. कारण सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची भूमिका. शाहू फुले आंबेडकरांचा विचार मगाशी भाऊसाहेबांनी कोणीतरी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतराच्या वेळेस नाव देत असताना सत्ता सोडावी लागली तरी 72. मी पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये हे चाक उलट फिरू देणार नाही, ही पवारसाहेबांची त्या बाबतीतली भूमिका, ही आपण सगळ्यांनी बघितली. आज अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. आज यांनी शहराला काही गती दिलेली आहे का? मगाशी बोलत असताना मला वाटतं दत्ता का कोणतरी सांगितलं की मार्चच्या आधीची बिलं ती द्यायची
त्या बिलाला काहीतरी कोण मागणी करतं, त्याच्याबद्दलची तक्रार पीएम ऑफिसला गेली. पीएम ऑफिस कडनं त्या ठिकाणी माहिती मागवण्यात आली. एक गोष्ट खरी आहे, आता एप्रिल मे जून जुलै इथपर्यंत आली, का नाही तुझ्या लोकांची तुम्ही बिलं देत? त्यांनी कामं केलेली असतील आणि ती योग्य पद्धतीने झाली असती तर ती बिलं दिली पाहिजे. जर त्यांनी कामं खराब केली असतील तर त्यांना काळ्या लिस्टात टाका, त्यांच्यावर ऍक्शन घ्या. या पद्धतीने काम व्हायला पाहिजे. परंतु तशा प्रकारचं काम त्या ठिकाणी होत नाही. आणि प्रभाग समित्या त्याच्या संदर्भातल्या पुढची काही कार्यवाही नाही. मात्र अजूनही हे भांबावलेले तिथं त्या संदर्भामध्ये सभागृहातलं कामकाज कसं चालतं तुम्ही पाहता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कितीतरी नगरसेवक त्या ठिकाणी निलंबित करून टाकले. अरे काय तुमची हुकुमशाही आहे का? तुम्ही कुणालाही निलंबित करणार? असं कसं झालं? इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण किती लोकांना निलंबित केले? कधी नाही. उलट मगाशी कोणतरी म्हणाला ही गोष्ट खरी आहे. मी विरोधी पक्षाचा एखादा नगरसेवक नगरसेविका असेल आणि तिनं मला फोन केला किंवा त्यानं फोन केला आणि काही सांगितलं तर मी मंगला सभागृह नेता असेल किंवा जे कोणी असतील त्यांना सांगायचो की त्यांचंही काम करा, कारण ते शेवटी एका वॉर्डाचं प्रतिनिधित्व करतात. अशा पद्धतीने आपण मार्ग काढायचो. तेव्हा शेवटी शहर म्हणून आपण विचार केला पाहिजे. परंतु तशा प्रकारचं चित्र आता दिसत नाही. आज मात्र हे सत्तेमध्ये बसले ते कचकाऊ अशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी बसले. त्याच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उभं केलेल्या शहराच्या बद्दलची आस्था या मंडळींना दिसत नाही. त्याचं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आज या शहराच्या सत्तेमध्ये बसलेल्या मंडळींचा कारभार बघितला किंवा गेल्या 3 वर्षातला केंद्राचा किंवा राज्यातला कारभार आपण बघितला तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होत असतानाचं चित्र दिसतंय. सुनील तटकरे साहेब ज्या कोकणाचं प्रतिनिधित्व करतायत त्या कोकणामध्ये अन्याय होत असतानाचं चित्र दिसतंय. आज घोषणाबाजी होती, जाहिरातबाजी होती, मार्केटिंग होत आहे, खूप काही त्याच्या संदर्भामध्ये दिसत आहे. परंतु शेवटच्या माणसाच्या हातामध्ये काही पडत नाही. नोटाबंदीमुळं काय घडलं? उलट महागाई वाढली. शेतकऱ्यांच्या भावात मातीमोल किमतीमध्ये त्यांचं धान्य आणि बाकीचा भाजीपाला विकायला लागला. बाकीचे सगळे भाव पडले. शेतकरी आवाजित झाला. त्याच्याकरता कर्जमाफी पहिले देणार नाही म्हटले. आम्ही उठाव केला. सगळा शेतकरी संघटित झाला. राज्य सरकारला झुकावं लागलं आणि निर्णय घ्यावा लागला. निर्णय घेताना आजपर्यंत काल पण तक्रार पुन्हा मुख्यमंत्र्यांनी 4थी का 5वी ऑर्डर काढली. 12च्या पाठीमागे देखील जायचं. त्यांना निर्णय घेत असताना एकदाच पूर्णपणे त्याचे विचार करून निर्णय घेतला पाहिजे. तशा पद्धतीचा निर्णय आताच्या राज्यकर्त्यांच्याकडनं होत नाही आणि त्याच्यामुळे सतत नवीन नवीन आदेश निघतात आणि त्यामुळे आपला शेतकरी देखील संभ्रमावस्थेत आहे. अजूनही कुणाला कळलं की नक्की कुणाचं कर्ज माफ झालं. बँकाही सांगायला तयार नाही. बँका म्हणतात आमच्याकडे पैसा आला नाही. आता काही माझ्या सहकार्याने सांगितलं नाही कर्ज माफ झालं. मी प्रत्येक काल रमेश अप्पांना पुणे जिल्हा बँकेच्या चेअरमनला विचारलं. ते म्हणले अजून एकाही शेतकऱ्याचे पैसे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्याच्या अकाउंटला आमच्याकडे आले नाही. हीच गोष्ट कोल्हापूर जिल्हा बँक, सांगली जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक या पद्धतीचा कारभार कसं शेतकऱ्यांनी पुढे जायचं. 71,000 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय शरदराव पवारांनी घेतला होता. परंतु ताबडतोब त्याची अंमलबजावणी केली. विचारपूर्वक निर्णय घेतला. देशामध्ये निर्णय घेतला. हा फक्त राज्याचा निर्णयाची अंमलबजावणी या राज्यकर्त्यांना करता येत नाही. हे या राज्यकर्त्यांचं अपयश नाही का? हे शेतकरी विरोधी सरकार नाही का? त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या योजना राबवायच्या याबद्दल ते सगळेजण साक्षर आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आज त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपल्या सगळ्या भागावर अन्याय होतो. आज मेट्रोचा का नाही? आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे ना.
मग का नाही मेट्रो निगडीपासून कर्जत त्या कात्रजपर्यंत ते करत? कशामध्ये कुणी थांबवलं? कुणाचा विरोध आहे ते तरी सांग. कशा करता तुम्ही मंजुरी देत नाही तेही आम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. परंतु तेही काही सांगायला ही मंडळी तयार नाही. आज पिंपरीतल्या किंवा पुण्यातल्या सत्तारूढ भाजपच्या नेत्यांची किती ताकद आहे, किती क्षमता आहे हे आता शहरातल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी कळेल. अहो, आपल्या इथं असणार पीएमआरडी ऑफिस, आपल्या प्राधिकरणाची उत्तम इमारत आम्ही त्या काळामध्ये बांधली. पवार साहेब, मुख्यमंत्री, मी, आम्ही सगळे आलो होतो. इतकी देखणी इमारत आहे, ग्रीन बिल्डिंग ज्याला म्हणतात त्या पद्धतीची ती इमारत आहे. परंतु तिथलं ऑफिस घेऊन गेले. काय कारण काय सांगा? पीएमआरडीचं कार्यक्षेत्र पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला मला वाटतं लोणावळ्यापर्यंत तिकडे आहे. आणि सगळ्यांना सोयीचं होतं ना, पण त्यांना असताच नाही. आणि तरी देखील इथल्या मतदारांनी त्यांच्या हातामध्ये सूत्र त्या ठिकाणी दिलं. आज इथं काही घडलं तर कोण पाहिलं? जसं नव्या मुंबईमध्ये काही घडलं तर गणेश नाईक एक मजबूत नेता तिथं, मागं आम्ही दिलीपराव सगळेजण इथं असायचो. आज इथल्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी सांगावं की इथं काही प्रश्न निर्माण झाला तर मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्या प्रश्नाची तड लावण्याचं काम अमुक नेता त्या ठिकाणी करतो. एकही करताना दिसत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे इंटरेस्ट, स्वतःच्या वेगवेगळ्या फायद्याच्या गोष्टी या पद्धतीनं त्या ठिकाणी काम होत असतानाच दिसतंय. आज हे शहराचे प्रमुख झाले, प्रचंड बहुमत आहे. मला वाटतं आपल्या मागच्या वेळेस 92 काहीतरी आले ना, 9 लोकांनी पाठिंबा दिला. 92 आणि आता किती आले त्यांचे जरी कमी असले तरी पूर्ण बहुमत त्याच्यामध्ये तुम्ही शहराचे आता प्रमुख झाला. शहराची जबाबदारी तुम्हाला लोकांच्यावर. तरी देखील पीएमएलच्या अधिकाऱ्यांना बोलवलं तर ते अधिकारी तुमच्याकडे येत नाही. ही तुमची अवस्था. बैठकीला देखील येत नाही. याला तुम्ही काय करणार? त्याच्यामध्ये पालकमंत्र्याचं काम नाही का? किंवा महापौर, स्थायी समितीचा चेअरमन, पीएमएलचे एमडी यांना एकत्र घेऊन बसायचा मार्ग काढायचा. माझ्याही कारकिर्दीमध्ये काय काय वेळेस कधी वाद व्हायचा ना, आयुक्त आणि कधी पदाधिकाऱ्यांचं थोडंसं खटकायचं. मी आयुक्तांनाही बोलवायचं, हे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, आणि यांनाही सांगायचं ते IAS ऑफिसर त्याच्यात ते काही काळाकरता आले आणि त्यांना सांगायचो की ह्यांचा मान सन्मान ठेवा. योग्य पद्धतीने हे कामं सांगत असतील त्या कामाच्या करता तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. या पद्धतीने आपण मार्ग काढून ते त्या बाबतीमध्ये पुढे जात होतो. आज मात्र शासनाचे अधिकारी या शहाण्यांचं ऐकत नाहीये. तुम्ही हातावर हात ठेवून गप्प बसत असाल तर शहराच्या विकासाची कामं कशी मार्गी लागणार आहेत? आज लोकांना जाण्याच्या येण्याच्या दृष्टिकोनातनं जी आपण त्या ठिकाणी सोय केली त्याचं काय त्या ठिकाणी होणार आहे? शहराची वाहतूक व्यवस्था, ही वाहतूक व्यवस्था जर व्यवस्थित चालली नाही तर शहरातल्या नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा ह्याच्यात कशा प्रकारची मिळणार आहे? हे शहराचा कशा प्रकारे विकास करणार आहे? शहराच्या विकास कामाचा डोंगर उभा करूनही जनतेच्या अपेक्षावर खरे उतरूनही जर आम्हाला पराभव पाहावा लागत असेल तर काही न करता सत्तेची खुर्ची ह्या उभवणाऱ्या लोकांची उद्याच्याला काय अवस्था होणार आहे या गोष्टीचं पण आपण सगळ्यांनी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. रिंग रोड गुरुद्वारा भागातील लोकांनी घराची लाईट कट केलेली आहे. उद्या घर पाडणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. मी आता माझं भाषण संपल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रांताध्यक्ष, मी आणि बाकीचे सगळे सहकारी प्रांतिकचे आम्ही शिष्टमंडळांना भेटणार. आपल्याला हे सगळे पदाधिकारी नेमायचे, त्याच्यामध्ये कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाचं काय म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी जाणून घेणार. आता खरं तर पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये कोर्टाचा निर्णय असतो की पावसाळ्यामध्ये कुणाची घरं पाडता येत नाही. परंतु हा नियम तर त्यांनी गुंडाळून ठेवलेला दिसतो. एवढा अट्टहास
त्या रिंग रोडचा कशा करता, कुणाला तिथं रिंग रोडच्या जवळ कुणाच्या यांच्या मोठ्या पुढाऱ्यांच्या जमिनी आहे का, त्याच्या संदर्भामध्ये रिंग रोड निघाल्यानंतर मग ह्यांचे शॉपिंग सेंटर किंवा काही ह्यांच्या जागांना फार मोठं महत्व येणार आहे का, हे पण शहराला कळलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं वन साइड राजकारण हे कोणी त्या ठिकाणी करून घेऊ शकत नाही. BSUP किंवा इकॉनॉमिक विकास सेक्शनच्या करता EWS ची गरज तयार आहे, त्याच्यामध्ये कुणी स्टे घेतला. आज जे भाजपची लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी स्टे घेतला, तो स्टे त्यांनी उठवावा. पंतप्रधान आवास योजनेच्या पेक्षा ही BSUP ची आणि EWS ची गरज ही चांगली आणि उत्तम आहे, परंतु त्याच्याबद्दल काही बोलत नाही. मलाही माहिती ना, एखाद्या ठिकाणी एखादं महत्वाचं काम करण्याच्या करता जर कुठं मध्ये घर रस्त्यातच आली तर त्याबद्दलचा मार्ग काढावा लागतो, परंतु तो रस्ता खरोखरीच पहिला महत्वाचा आहे का बघितलं पाहिजे, त्याला पर्याय व्यवस्था दुसरी कोणतीच नाही का हेही पाहिलं पाहिजे. उद्याच्या काळामध्ये तो रस्ता जर नाही झाला तर शहराला वाहतुकीची कोंडी होणार आहे का हेही पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्यातनं ते केल्याशिवाय गत्यंतर नसेल तर त्या लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांना त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं हक्काची घरं त्यांच्या मालकीची करून त्यांना ती त्या ठिकाणी दिली पाहिजे. त्याच्याचा मार्ग काढता येतो ना. आता सुनील तटकरे साहेबांनी बोलत असताना येताना आम्ही ज्यावेळेस पुण्यावरून आलो त्यावेळेस आपला दापोली तर निगडीत असता काय पूर्वीची अवस्था होती. आज अड्डामधील रस्ता आपण केलाच ना, पण तो करत असताना सगळ्यांची सोय कशी पाहता येईल याबद्दलचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी झाला. मधल्या काळामध्ये मला पेपर वाचायला मिळालं, विरोधी पक्षाच्या केबिनेट काहीतरी काढायचा निर्णय झाला. महानगरपालिकेत 3ऱ्या मजल्यावर 30 वर्षापूर्वीचा जुना पत्रकार कक्ष तो त्या ठिकाणी तोडला. अरे तो 4था स्तंभ आहे. माझ्याही कारकिर्दीमध्ये इथल्या पत्रकारांनी अनेकदा काही गोष्टीच्या संदर्भामध्ये बातम्या दिल्या, काही आम्हाला त्या अतिशय मदत करणाऱ्या बातम्या होत्या, अशातला भाग नाही. परंतु म्हणून कधी आम्ही त्याच्या संदर्भामध्ये चुकीची भूमिका घेतली नाही, कारण समाजकारणात राजकारणामध्ये हा 4था स्तंभ देखील तितकाच महत्वाचा. त्यांच्या लेखणीच्या द्वारे जे कोणी काम चुकीचं करत असतील तर ते लोकांच्या समोर आलं पाहिजे, चांगलं करत असतील त्याचंही कौतुक त्या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु त्यांना पण त्या बाबतीमध्ये बाजूला करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि त्यांना आता कुणीच सांगू शकत नाही. पूर्वी जसं काही बाबतीमध्ये जर महापौर उपमहापौर स्थायी समिती चेअरमन किंवा सभागृह नेत्या यांनी काही गोष्टीतलं ऐकलंच नाही तर आपण कुठं जायचं तर त्यावेळेस ती लोक माझ्याकडे यायची. मी माझ्याही सहकार्यांना बोलवायचो, त्यांनाही बोलवायचो, दोघांचं ऐकायचो आणि दोघांचं ऐकून घेऊन ज्याची बाजू योग्य उजवी असेल, ज्याच्यावर कुणाला अन्याय होत असेल त्यांना मी सांगायचो. मग माझ्या पदाधिकाऱ्यांचं कुठं काही कमी जास्त झालेलं असेल तर त्यांनाही सांगायचो किंवा दुसऱ्यावर काही अन्याय झालेला असेल तर तोही सांगायचं. तशा पद्धतीनं आपण त्याच्यातून मार्ग काढायचो. आता मात्र तशा प्रकारचं चित्र या महानगरपालिकेमध्ये अजिबात दिसत नाही. आज माझ्या घर बचाव संघर्ष समिती या समितीच्या निमित्तानं कदम आणि बाकीचे सगळे सहकारी आलेले आणि यांची हीच मागणी आहे की आम्ही प्राधिकरणाच्या आयुक्तांना, स्थानिक आमदारांना, शहराच्या पालकमंत्र्यांना पर्यायी मार्गाचा नकाशाने निवेदन दिलंय, पण विनंती केली तरी देखील आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये कुठं न्याय मिळत नाही. आम्हा शहरात वासियांच्यामध्ये घबराटीचं वातावरण चाललेलं आहे. बाधित भागातील सर्वसामान्यांनी मिळून घर बचाव संघर्ष समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे. त्याही बद्दल त्याच्यामध्ये आम्हाला मदत झाली पाहिजे. आणि मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयोजकांच्या सहित सगळ्या योगेश बल असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, ज्या ज्या ठिकाणी माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांच्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला निश्चितपणे वाचा फोडण्याचं काम, त्या अन्यायाला न्याय देण्याचं काम हे करण्याच्या करता तुम्ही मी आपण कुठं मागं राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये जोपर्यंत आपली सत्ता होती म्हणून आपण त्यांच्याबरोबर होतो, आता सत्ता नाही म्हणजे आपण त्यांच्याबरोबर नाही असं
राष्ट्रवादीची भूमिका काल पण नव्हती, आज पण नसणार आहे आणि उद्या पण तशाच पद्धतीनं आम्ही लोकांच्याच बरोबर राहणार आहे याबद्दलची पण आपण खात्री या निमित्तानं बाळगावी. आज पिंपरी चिंचवड या